मी आशाबाई स्वशा इन्व्हेस्टमेंट्समध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वशा स्टॉक हे आपण नवीन पॉडकास्ट नव्याने चालू केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्यांना, हे अपेक्षित आहे. आता मी यामध्ये आपला क्लायंट आहेत यशस्वी उद्योजिका राजकुवर चव्हाण मॅम, त्यांचं स्वागत करतोय. मॅम स्वागत आहे. नमस्कार, तुमची ओळख सांगा. मी राजकुवर चव्हाण, यशस्वी उद्योजिका. मी गेले 30 वर्ष झालं कार्यरत आहे. माझे 2 शॉप आहेत राजारामपुरीमध्ये, पेहनाव आणि स्टाईल आणि मुद्रा शॉपिंग म्हणून. ते मी आता सध्या बघतीये. पण मी आता गेले 30 वर्ष करत असल्यामुळं आता माझ्या रिटायरमेंट घ्यायची आहे. त्याच्यासाठी मॅडमकडे जराशी प्लॅन काय आहे का बघायसाठी वगैरे भेट दिलेली आहे. त्यांच्या जराशी विचारानं चालतं. बरं, आता तुमचं काय विचार आहे, म्हणजे की काय चालू आहे तुमच्या मनात? आता माझ्या मनात म्हणजे गेले 30 वर्ष जरी करत असले तरी ह्या 15 वर्ष झाले मी स्वशाबरोबर आपल्याबरोबर कार्यरत आहेच. सगळे प्लॅन्स वगैरे केलेले आहेत तुमच्याबरोबर. ते माझे यशस्वी झाले. मुलांच्या लग्नाचे, शिक्षणांचे झाले, मुलीचे लग्नाचे झाले, सगळे यशस्वी पार पडले. तसेच आता इथून पुढे रिटायरमेंट नंतरचा काही प्लॅन असेल तर मला निवांत होण्यासाठी काहीतरी नवीन पाहिजे आहे. त्याच्यासाठी मी तुमच्याला भेट देऊन काहीतरी मला सुचवा. रिटायरमेंट नंतर यशस्वी होऊन जरी असलं तर रिटायरमेंट नंतर निवांत राहणं फार महत्त्वाचं आहे. काय अपेक्षित आहे, म्हणजे तुम्ही आता वर्किंग आहात आणि आता तुम्ही रिटायरमेंट घेणार आहे, तर तुम्हाला म्हणजे तुमच्या जो येणारा पैशाचा फ्लो आहे, अकाउंटला तुमच्या व्यवसाय करताना पैसे येत होते, तर आता तुमचे ते पैसे थांबतील, तर त्याचं नियोजन काय आहे डोक्यात? तर माझं नियोजन म्हणजे कसं, आता 7वी तर आपली होती ह्याच जानेवारीमध्ये. तर त्याच्यानंतर जे काही एखादी रक्कम कॅश, एक ठराविक रक्कम जर मी तुमच्याकडे ठेवली तर ते मला महिन्याला माझ्या अकाउंटला यावेत अशी काहीतरी, किंवा नंतरचं पेन्शनच टाईप असं काहीतरी एक प्लॅन छानसं, की मी त्यातून माझा औषध पाणी, माझा किरकोळ खर्च मुलांच्याकडं न मागता आपलं आपण चालत राहावं. मुलं तर करतात, पण शिवाय आपलं स्वतःचं हवं. तर तुम्हाला असं म्हणायचं का की 60 नंतर सुद्धा तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे? आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. आपला पैसा आपल्याजवळ असेल की आपण काही करू शकतो. म्हणजे तुम्ही ठरवू शकता की आज मला काही करायचं नाहीये, मला निवांत बसायचं आहे, मला 10 वाजता उठायचं आहे, मला मैत्रिणीच्या गप्पा मारायच्या आहेत, फिरायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, कुठं जायचं आहे बाहेर. म्हणजे जे 30 वर्षात जे काही करता आलेलं नाही, तर अशा गोष्टी तुम्हाला करायच्या करायचे. बरं, आता साधारणतः काय नियोजन आहे की एक रक्कमी जेव्हा ठेवणार आहात तर काहीतरी विचार असेल किंवा काही तर तुम्ही ऑप्शन म्हटला किंवा डोक्यात असतील? आहे, माझ्या डोक्यात आहे. त्या पद्धतीनं तुम्ही मला फक्त आता सांगायचं कसं काय ठेवायचं, किती ठेवायचं, किती मिळेल, त्याचा आपल्याला फायदा काय होईल, हे जर तुम्ही सांगितलं तर आपण ठेवून आपलं पुढचं. आज जसं 15 वर्ष तुम्ही जसं मला सहकार्य करून सगळं तुमच्या येणं जे आपण विचारांना गेलो सगळं मिळत राहिलं. आज सुद्धा ऑपरेशनसाठी तुम्ही इन्शुरन्स पण महत्त्वाचा, इन्शुरन्ससाठी पण ऑपरेशन झालं आता दोन्ही डोळ्यांचं, तर 1 लाखाचा तुम्ही इन्शुरन्स मला करून दिला. त्यातून मी निवांत झाले, छान झालं सगळं. तसंच पुढचंही लाईफ चांगले व्हावं हे तुम्ही सांगायचं. म्हणजे थोडक्यात असं आहे की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक प्रकारामध्ये गुंतवणूक असणं गरजेचं आहे. म्हणजे ती आरोग्यासाठी असेल किंवा ती संपत्ती वाढवण्यासाठी असेल. आणि आता 60 नंतर तर असं आहे की ती वाढलेली संपत्ती जी आहे ती तुम्हाला प्रॉपरली गुंतवणूक करून ती मंथली कशी पेन्शन येईल आणि परत ती बेसिक रक्कम सुद्धा कशी वाढेल या पद्धतीनं विचार आहे. बरोबर तसा ना? विचार आहे तसा. तर नक्कीच आपण याचा विचार करू शकतो. आत्ता मी असं म्हणेन की 2025 मध्ये जेव्हा स्मार्ट आर्थिक जागरूकतेचा विचार येतो तेव्हा सध्या जर का मार्केटचे जुनी ट्रेडिशनल ज्या काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये FD असेल किंवा NPS असेल, जे पेन्शनच्या स्वरूपात ज्या काही फिक्स गॅरंटीच्या रिटर्न येत असतील, तर याही पुढे जाऊन आपण काही गोष्टींचा विचार करू शकतो. ज्या आज आपण भेटण्याचं किंवा हे चर्चासत्र चालवण्याचं कारणच हे आहे की जिथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमची एक रकमी जी असेल अमाऊंट ती गुंतवणूक केली जाईल आणि ज्यातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला त्यातून मंथली हवे ते रिटर्न्स मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते की जी तुम्ही रक्कम ठेवाल
तुम्ही वयाच्या 70पर्यंत 75 खूप चांगली आपण सेलिब्रेट करू, तर तिथं जी तुमची ठेवलेली रक्कम आहे ती सुद्धा ग्रोथ होईल, त्यात सुद्धा वाढ होईल. तर अशा पद्धतीने आपण SWPच्या माध्यमातून खूप चांगले पर्याय आहेत जे चर्चा करू शकतो. आणि जो तुम्ही आमच्यावर मागच्या 15 वर्षाचा जो विश्वास दाखवलेला आहे तो इथून पुढची 15 वर्ष 20 वर्ष आम्ही सार्थक ठेवू. तुम्हाला पण शुभेच्छा पूर्ण इथून पुढच्या पण ह्याला, आणि मला साथ दिल्याबद्दल पण धन्यवाद. येस, थँक्यू. Mutual fund are subject to market risks. Read all schemes related documents carefully.